नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. त्याचे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच इथे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहे, एज्युकेशन रिलेटेड, करिअर रिलेटेड. तो सगळे व्हिडिओ जे आहेत इथे चॅनलवरती अपलोडेड आहे, ज्यामध्ये तुमचं महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, रेल्वे अंतर्गत भरती, वन विभाग, BARC, सो असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी. सो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर हे व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही चॅनलवरती बघू शकता. चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच व्हिजिट कराल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला आजच्या नोकरीविषयक माहितीची डिटेल आपण बघूया. सो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता टाटा मेमोरियल सेंटर TMC यांचं ऑफिशियल पेज इथे ओपन आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत इथे तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे. सो ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती जी आहे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया होणार आहे. तर असे संपूर्ण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर इथे वेगवेगळ्या पदांअंतर्गत भरती आहे, तर सेपरेट जाहिरात आहे. तर आपण एक एक जाहिरात जी आहे डिटेलमध्ये बघूया. तो सुरुवातीला इथे आहे टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत HRD डिपार्टमेंट अंतर्गत ऍप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर द क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर अंडर ए मल्टी सेंटर मल्टी आर्म मल्टी स्टेज MAMS यांच्या अंतर्गत इथे क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटरच्या ह्या पोस्ट आहेत. सो रँडमाइज ट्रायल ऑन ट्रीटमेंट ऑप्शन फॉर लोकलाइज इसोफेगल कॅन्सर इथे दिलेला आहे. इनिशियली फॉर द पिरियड ऑफ 6 मंथ. सो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत, पण जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असाल तर इथे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत तुम्हाला याचा अनुभव मिळतो, ज्याचा भविष्यात नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जॉब लोकेशन तुमचं असणार आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल येथे. तर क्वालिफिकेशन काय असणार आहे बघा. BSc इन लाईफ सायन्स, B.Pharm विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च, PG DCR मॅन्डेटरी इथे आहे. 2 इयर एक्सपिरियन्स, CRC एक्सपिरियन्स डिझायरेबल इथे आहे. यासाठी तुम्हाला 29,000 रुपये पर महिना जे आहे इथे प्रति मंथ वेतन जे आहे तुम्हाला मिळणार आहे. किंवा BSc इन लाईफ सायन्स, B.Pharm विथ MSc क्लिनिकल रिसर्च किंवा MSc इन लाईफ सायन्स और M.Pharm विथ क्लिनिकल रिसर्च, MSc इन लाईफ सायन्स किंवा M.Pharm विथ MSc इन क्लिनिकल रिसर्च. सो यासाठी 1 इयर तुमचं एक्सपिरियन्स गरजेचं आहे ऑफ CRC एक्सपिरियन्स. यासाठी 34,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. So MSc Clinical Research student who are completing their internship on 31st July may also apply. सो ज्यांचं इंटर्नशिप इथे कम्प्लीट होत आहे MSc क्लिनिकल रिसर्च स्टुडंटचं 31 जुलै रोजी ते सुद्धा अप्लाय करू शकता. एज लिमिट यासाठी आहे 30 वर्ष. जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. अ क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेट मॅनेज द डेली ऑपरेशन ऑफ क्लिनिकल ट्रायल. ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड असिस्टिंग PI COI विथ स्क्रीनिंग ऑफ ट्रायल, participant documentation of IC process, ensuring protocol compliance, EC communication, data management, maintaining investigator study file, processing of participant, maintenance of study related tracker. Desirable इथे काय असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. सो एनी एक्सपिरियन्स विथ हँडलिंग मल्टी सेंटर academic or global clinical trial. The candidate should have good communication and people skill, both verbal and written, should be fluent in English language. जनरल कंडिशन याच्यासाठी दिलेले आहेत. लास्ट डेट असणार आहे 31 जुलै संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे, त्याद्वारे क्लिक करून तुम्ही करू शकता. कॅन्डिडेट विल बी इनिशियली स्क्रीन अँड इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलवण्यात येणार आहे. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन इथे रिजेक्ट होतील, त्यामुळे ऍप्लिकेशन भरताना नीट इथे भरायचं आहे. आणि इंटरव्ह्यूला ज्यांना बोलवण्यात येईल इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट अलॉंग विथ 1 सेट ऑफ कॉपी इथे तुम्हाला घेऊन जायचं आहे. सो डिटेल इथे दिलेले आहेत. सो काही तुम्हाला एन्क्वायरी असेल
काही डाऊट असतील तर कॉन्टॅक्ट नंबर आहे, ईमेल आय डी इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढची इथे पोस्ट आहे टीएमसी अंतर्गत, टाटा मेमोरियल सेंटर यांच्या अंतर्गत, HRD डिपार्टमेंट अंतर्गत. ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ स्टॅटिशियन अंडर CRS अँड DAE-CTC. प्रोजेक्ट दिलेला आहे. हे सुद्धा इनिशियली फॉर द पिरियड ऑफ 6 मंथ. सो यासाठी तुम्हाला MSc इन स्टॅटिस्टिक्स गरजेचं आहे. एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड इज डिझायरेबल. 45,000 रुपये यासाठी वेतन तुम्हाला मिळणार आहे. 2 इथे पोस्ट आहेत. एज लिमिट यासाठी असणार आहे 50 वर्ष. जनरल कंडिशन काय काय आहेत ते बघूया. सो यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही 27 जुलैपर्यंत करू शकता, 5:30 वाजेपर्यंत. सो दोन्ही पोस्टसाठी डेट आणि टाइम इथे वेगळा आहे. सो तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्यानुसार तुम्हाला इथे डिटेल द्यायचे आहे. सो यासाठी सुद्धा इथे लिंक दिलेली आहे. तुम्ही लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन जे आहे ते इथे करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक इथे ओपन होईल. सो तुम्हाला सुरुवातीला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. सो कोणत्या ऍडव्हर्टाइजमेंट अंतर्गत तुम्ही इथे अप्लाय करत आहात. सो ऍडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्हाला इथे दिलेला असतो, तुम्ही बघू शकता. सो हा इथे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर असतो, तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे तिथे. हा बघा इथे रेफरन्स नंबर दिलेला आहे. सो तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला जे आहे इथे रजिस्ट्रेशन करून इथे जे आहे ते अप्लाय करायचं आहे. तो तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर रजिस्टर करून ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला भरायचं आहे. सो ह्यासाठी डेट तुमची असणार आहे इथे 27 जुलै लास्ट डेट आहे. सो 27 जुलै पूर्वी जे कोणी इलिजिबल आहे त्यांना इथे करायचं आहे. MSc इन स्टॅटिस्टिक एज्युकेशन गरजेचं आहे आणि डिझायरेबल एक्सपिरियन्स. सो यासाठी सुद्धा कॅन्डिडेट इनिशियली स्क्रीन केले जातील. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम विल बी हेल्ड अँड इलिजिबल कॅन्डिडेट विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू. सो यासाठी सुद्धा इंटरव्ह्यू तुमचा घेण्यात येणार आहे. सो इंटरव्ह्यूला जाताना जो काही ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे तो, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याच्यासोबत एक सेट ऑफ कॉपी तुम्हाला घेऊन जायचं आहे. सो रेग्युलर तुमचे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुमचं जन्मतारखेचा पुरावा, वयाचा पुरावा जो असतो तो, शाळा सोडल्याचा दाखला, तुमचे एज्युकेशन रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असतील ते, एक्सपिरियन्स रिलेटेड डॉक्युमेंट, कॅटेगरी अंतर्गत असाल तर त्यानुसार डॉक्युमेंट, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्कशीट. सो ह्या सुद्धा इथे ऑनलाईन MCQ टेस्ट यासाठी कंडक्ट केली जाणार आहे आणि इलिजिबल जे कॅन्डिडेट आहे त्यांना इंटरव्ह्यूसाठी इथे शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. सो डिटेल या संबंधी सुद्धा इथे दिलेले आहे. सो संपूर्ण माहिती दोन्ही पदांसंबंधी इथे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. इलिजिबल असाल तर नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा घ्या, अप्लाय करा. तुम्ही इलिजिबल नसाल तर इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे कोणी इलिजिबल असतील ते नक्कीच यासाठी अप्लाय करतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.